त्यानंतर बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा मोर्चा मुंबईत धडकणार आहे आणि यावर मनोज जरांगे ठाम आहेत। कायदा पारित करण्यासाठी सरकारला वेळ दिला होता, मात्र तरीही सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका जरांगेंनी केली। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता सरकार अलर्ट मोडवर गेलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 2 दिवसात बैठक त्यांच्यातर्फे बोलवण्यात आलेली आहे। 20 जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी, हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही, खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणारे, घरी थांबत नाहीत लोक आता, कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला। त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून, आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे, आपण पायी चाललो पाहिजे, मुंबईला धडकलो पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतं। आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही। या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे। आणि भुजबळ जरांगे यांच्या वादावरून गिरीश महाजनांनी दोघांनाही लक्ष केलंय। दोघांनीही कुठेतरी थांबलं पाहिजे असा सल्ला महाजनांनी दिलाय। ज्या पद्धतीने टीका टिप्पणी चाललेली आहे, ज्या पद्धतीने बोललं जातं आहे, अगदी खालच्या भाषेमध्ये बोललं जातं आहे, मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे 2 नेत्यामधला वाद न राहता हा समाजामध्ये व्हायला लागलेला आहे, म्हणजे समाजामध्ये दुफळी व्हायला लागलेली आहे। आणि म्हणून भुजबळ साहेबांनाही मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मी त्या दिवशी होतो, आम्ही विनंती केली की बाबा आता हे थांबवा। आणि जरांगे पाटलांकडे मी ज्या दिवशी गेलेलो होतो त्यांनाही मी सांगितलं की आता हे अगदी फुल स्टॉप करा, यातून काय आपण आपल्याला जे साध्य करायचं आहे ते वेगळं आहे समाजासाठी, आणि म्हणून मला असं वाटतं की थांबलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू केलेलं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं साखळी आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे। राजधानी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी आंदोलनाला 60 दिवस पूर्ण झालेले आहेत। दरम्यान मुंबईमधल्या आंदोलनासाठी पायी जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणतंय ते? हा लावा साहेब, राजू पाटला घ्या, चला इकडे घ्या ताई, काय बरं घ्या, थोडं काय करतो द्या। ओके, हे विकास छत्रपती शिवाजी महाराज की। आम्ही सर्वजण घराला कुलप, जाताना आम्ही बैल गाया म्हशी घेऊन जाणार आहे, त्यामुळे घरचे काही टेन्शन नाही। आम्हाला सर्व सहकार्य करणारे आमचं मराठा बांधव आहे, सर्व घरातून आम्ही घराला कुलप जाऊन आम्ही निघणार आहोत। मुंबईला जायची एक पद्धत, आम्ही एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे मुंबईला जायचं नियोजन। आणि या ठिकाणी बायका, मुलं, सर्व गावातली सर्व झाडून इथून जाताना अगदी पीठ असू द्यात, तांदूळ असू द्यात, कडधान्य असू द्यात, कमीत कमी 6 महिने वर्षभर पुरल असं सामान या ठिकाणी घेऊन जाऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन बसणार आहे। आणि जोपर्यंत सरकार काही निर्णय घेत नाही तोपर्यंत त्या ठिकाणाहून आम्ही हलणार नाहीये। मराठ्यांची राजधानी म्हणजे काय असतं हे सरकारला आता दाखवून देतो। मराठा खडा तो सरकार से बडा। आता सरकारला एवढंच सांगायचे की तुम देख लेनो आंखों से, मराठा आएंगे लाखों से, लाखों से नाही कोटे से येणार।